अमरावती में दिनांक 8 जनवरी को आंगनवाड़ी सेविकाओं ने अपनी मांगों के लिए अनशन का शस्त्र उठाया है। प्रस्तुत है क्षण चित्र। मी कुमारी मीरा राख अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेची जिल्हा सचिव आहे आणि आमच्या मागण्या रास्त आहे। 4 डिसेंबरपासून आम्ही सगळ्या म्हणजे अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या 4 डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेलेले आहे। पण या सरकारनं आम्हाला फक्त आश्वासन दिलं। आमची तीन मुद्दे महत्त्वाचे आहे। आमची ग्रॅज्युटी, आमची वेतन आणि पेन्शन हे 3 आमचे महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळे आणि आम्हाला या सरकारने 11 महिन्याच्या अगोदर मागच्या फेब्रुवारी 23ला आम्ही या सरकारला मागणी केली होती तर त्यांनी आम्हाला फक्त 1500 रुपयाची वाढ दिली। त्यानंतर तुमचा प्रश्न हा आम्ही 2 दिवसात निकाली काढू, पण आज 11 महिने झाले तरीही आमचा प्रश्न निकाली काढला नाही आहे। आणि आज 4 डिसेंबरपासून आम्ही भव्य दिवस मोर्चा काढत आहे, भव्य धरणे आंदोलन देत आहे। प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात बिटवाईज आम्ही सगळं धरणे आंदोलन मोर्चा पकडत आहे। पण ह्या सरकारला फक्त आम्हाला आश्वासन देते आहे आणि आम्ही या सरकारला सांगू इच्छितो का आम्ही आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही आणि आमच्या मागण्या ह्या पूर्ण लेखी स्वरूपात मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही आणि अति तीव्र करण्याची आमची तयारी आहे। आणि जोपर्यंत ते म्हणतात ना दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए एवढे बोलते। आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिंदाबाद, अंगणवाडी बालवाडी युनियन जिंदाबाद, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिंदाबाद। ठीक है, कैमरे से बैठ जाइए, आप बाजू हो जाइए, पीछे के लोग दब जाते हैं ना, बाजू हो जाइए। बोला। मी अंगणवाडी सेविका चंदा वानखडे अमरावतीवरून बोलत आहे, सिटूकडून। आज 4 डिसेंबरपासून आमचा अंगणवाडीचा संप चालू आहे। शासनाला अजूनही जाग आलेला नाही। शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। फक्त मागणी काय आहे, फक्त पोटापुरती मागणी करत आहोत आम्ही की आमचं मानधन नको, आम्हाला वेतन हवे, पेन्शन आणि ग्रॅज्युटी। फक्त ह्या जास्त महत्त्वाच्या आमच्या ह्या 3च मागण्या आहे। या 3 मागण्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे, पण अजूनही सरकारला जाग आलेली नाही। तरीही मी सरकारला एक आवाहन करते की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। त्यासाठी सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। जोपर्यंत मागणी पूर्ण होईल नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि उग्र आंदोलन करू, रस्त्यावर येऊ, जलभरो करू। जेही आमच्याकडनं जेवढं तीव्र होईल तेवढं आंदोलन करण्याचा आम्ही प्रयत्न करू, पण शासनाने लवकरात लवकर यात दखल घेतली पाहिजे आणि आमच्या संपाच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजे। हमारे सम की मांगनी है, ग्रेजुएट चाहिए हमको, शासकीय दर्जा चाहिए, पेंशन योजना चाहिए और हमारा जब तक कि शासकीय दर्जा नहीं मिलता सेविका को 26,000, मददनीस को 18,000 मिलना चाहिए और वेतन श्रेणी लागू होना चाहिए। ये सब मांगे हम सरकार से लेकर 4 अप्रैल से अभी तक के लड़ रहे हैं, लेकिन सरकार ने अभी तक के हमारे लिए कोई भी निर्णय नहीं लिया है। इसलिए हमको तीव्र आंदोलन करना है। पूरे देश भर में देशव्यापी आंदोलन शुरू है। आज का हमारा तीव्र आंदोलन कलेक्टर ऑफिस पे है। मैं रेहाना खान, अमरावती से जिला शासक। बहुत